कसं काय मंडळी, वेलकम टू ब्लॉग 3. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पायडर खेळण्याच्या एका अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज संडे आहे बेसिकली. आज आपण चाललो आहे खारघरला, कारण की दादाच्या गाडीसाठी म्हणजे आपली जी यारिस आहे, यारिससाठी आपण काहीतरी एक गोष्ट घेतली, क्रेझी गोष्ट खूप टायमानंतर घेतली. आणि ती गोष्ट लावण्यासाठी आपल्याला जायला लागेल खारघरला. ऑलरेडी आमची यारिस खारघरला आहे आणि ती खारघरला आपण तिकडे काहीतरी CNGच्या कामासाठी दिली आहे. ते कुठलं दुकान आहे, काय दुकान आहे, मी सगळं तुम्हाला सांगतो. आणि जी गोष्ट आपण घेतलेली आहे ती आपल्याला तिकडे जाऊन लावायला लागेल. ती लावल्यानंतर बघूया कशी दिसते, काय शॉट आहे. ओके, चला आता भेटूया डायरेक्ट दादासोबत गाडीमध्ये. हॅलो, आलेलो आहोत आपण आता, म्हणजे आलेलो आहोत गाडीमध्ये, चाललेलो आहोत खारघरला. सो आता जसं आम्ही घरातून निघताना काहीच पाऊस नव्हता. जसा गाडीत बसलोय इतका पाऊस आला ना, काय एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. सो आम्ही नगरपालिकेसमोर आहे आता, आणि हा पाऊस तुम्हाला माहीत नाही कॅमेऱ्यावरून दिसतोय का नाही, पण खूप पाऊस आहे. अच्छा, मेन मुद्द्याची गोष्ट जर आपण करायचं झालं, ही ती गोष्ट आहे जी रात्री किती वाजता, 12:30 वाजता इन्स्टामार्ट स्विगीवरतून आली आहे अचानक. आणि का बरं आली ती? कारण की ही स्वस्त होती. हां आपले 1100 रुपयाला भेटले वस्तू. हां. आणि दुसरी मी चेक केली ॲमेझॉनवर, तर ती काय 2000-2500 ला होती. ओके, ती रात्रीची स्वस्त झाली, मागवली. ओके, ही गोष्ट आहे ती. काळाची गरज आहे आता सध्या. काळाची गरज आहे. अरे गाडीतून पाणी पडतंय. ओके, सो दादानी डॅश कॅम मागवलाय. हा आहे बोल्ट कंपनीचा क्रूज कॅम. सो आता हे मागवलंय, ठीक आहे. याच्यामध्ये खूप छान आहे रिव्ह्यू वगैरे, याचा मी पण बघितलाय. आता हा बोलतोय की हा डॅश कॅम आपल्या यारिसमध्ये लावायचा आहे, जी ऑलरेडी आहे खारघरला. हा एवढ्या पावसात कसा लावणार? असा झालं. ही गाडी आहे एस्प्रेसो, सुझुकी एस्प्रेसो, ठीक आहे, मॅन्युअल. हा माणूस चालवतो टोयोटा यारिस ऑटोमॅटिक. केवढा वाटतं बघा या गाडीमध्ये. अरे किती गिअर चेंज करायला लागतात यार. त्याची गाडी नाही ना, पण माझी आहे. चालव आता. किती स्मूथ पाहिजे गाडी एकदम. किती गिअर चेंज कर. हात दुखतात यार. ते हे फीचर माहिती आहे का काय फीचर आहे या गाडीमध्ये? टर्बो मोड आहे का? काय पण? हो. कसा म्हणजे हे बघ, इकडे दाखव. हे बघ, हे टर्बो ऑफ केलं का गाडी एकदम झुपकन जाते. बघ भाई. अरे मग बाटला कुठं नॉसचा? मागे बाटला लावलेला आहे. हे गाईज, मी तुम्हाला गाडी थांबून बाटला दाखवतो नॉसचा. येस, सो आलेलो आहोत आपण खारघरला, जिथे आपली यारिस आहे. समोरच आपली यारिस आहे. सो ही आमची टोयोटा यारिस आहे, ज्याच्यामध्ये आम्ही CNG लावून घेतलेली आहे. ही गाडी फुल्ली ऑटोमॅटिक आहे. आणि ऑटोमॅटिकमध्ये आम्ही CNG लावायला थोडं घाबरत होतो, बट संतोष सर आहेत. संतोष सरांनी त्यांचं जे शॉप आहे इको ड्राईव्ह त्या खारघरला, सो त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली. ते तुम्हाला पण आता सांगतील की काय केलं आहे त्यांनी. येस सर. नमस्कार अँड व्हेरी गुड इव्हिनिंग. आपलं इको ड्राईव्ह CNG वर्क्स RTO अप्रूव्ड सेटअप आहे खारघरला, नवी मुंबईला. आणि आपण या गाडीला टोयोटा यारिस ऑटोमॅटिक व्हर्जनला कंपनी सिक्वेन्शियल इंजेक्शन लोवाटो EX फिट केलेली आहे. आणि यातले काही सॅलियंट फीचर्स असे आहेत की टर्मिनल वायरिंग आपण कट करण्याऐवजी आपण त्याला सॉकेट बनवलेले. सॉकेट टू सॉकेट वायरिंग असल्यामुळे मेंटेनन्सला पण एकदम सोपी जाते. प्रत्येक पार्टचं लोकेशन ॲज पर लेआउट आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल फीचर्स म्हणजे मागे ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे, जेणेकरून सिलेंडरच्या वेटमुळे गाडी बाहेरून दबलेली वाटत नाही. 5 माणसं जरी बसले स्पीड ब्रेकरला टच होत नाही. शॉकअप सरची पण लाईफ चांगली जाते. ग्राउंड क्लिअरन्स बऱ्यापैकी वाढलेली पण आफ्टर फिटिंग द CN. त्याला क्लोजेस्ट आपण इथे मॅनिफोल्डला इंजेक्टरसाठी होल केलेले. फ्लो कंट्रोलिंग एकदम रिफाईंड राहते यामध्ये. आणि एफर्टलेस परफॉर्मन्स येतो त्यामध्ये. रिफाईनमेंट चांगली, ड्रायव्हबिलिटी चांगली, एक्सिलेटर पाय दाबताना उचलताना जर्किंग वगैरे येत नाही. पॉवर बुस्टर मॅन्युअल फिट केलेले ॲज पर डायनामिक मॉड्यूल आहे. हे प्रोग्रामेबल मॉड्यूल आहे.
RPM फ्लक्च्युएशन चेक लाईट वगैरे येते. ओके. व्हेरी गुड परफॉर्मन्स अँड मायलेज. सतू सर, यारिससाठी हे कसं आहे, म्हणजे तुमचा फीडबॅक काय की टोयोटाच्या गाड्यांना किंवा ऑटोमॅटिक गाड्यांना आपण हे कधी विदाऊट टेन्शन लावू शकतो? ऑटोमॅटिक गाड्यांना आपण फिट करू शकतो. त्याच्यामध्ये पहिला फोकस असतो ड्रायव्हेबिलिटीवरती. म्हणजे आपण CNG फिटिंग केल्यावर प्रोग्रामिंगमध्ये ही वस्तू बघतो तर त्याचा पॉवर लॉस कमीत कमी व्हावा. ॲडव्हान्टेज इकॉनॉमीचा तर आहेतच, पण त्यासोबत आपल्याला सॅक्रिफाईस न व्हायला पाहिजे पिकअपमध्ये. त्या प्रकारे आपण त्याची कॅलिब्रेशन आणि ट्युनिंग करून घेतो. ओके. सो ओव्हरऑल आमचा तरी एक्सपिरियन्स चांगला आहे तुमच्याकडून जे आम्ही घेतलंय. आणि हे लावण्यासाठी कुठे यावं लागेल, आम्ही कुठं, लोक कुठे कॉन्टॅक्ट करू शकतात? किट फिट करण्यासाठी तुम्हाला SN पार्ट टॉवर शॉप नंबर 15 सेक्टर 3 बेलपडा ऑपोजिट कारगर रेल्वे स्टेशन मेट्रो पिलर नंबर 55 जसं कारगर. ओके सर, थँक्यू सो मच. गुड हॅव्हिंग डील विथ यू. ओके मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. खूपच चांगले काम करतात हे, कारण की आता मला ॲव्हरेज पण खूप चांगला मिळतोय CNG मध्ये. आणि प्लस ऑटोमॅटिक लोक खूप घाबरतात की मॅन्युअलमध्ये कसं आपण मॅन्युअलमध्ये तर टाकतो CNG, ऑटोमॅटिकमध्ये घाबरतात लोक, तर कसं आपण मीच पहिला यांच्या भरोसे सगळं केलं. ऑटोमॅटिकमध्ये मी CNG इन्स्टॉल केली, एकदम सुपर मक्कन गाडी चालते. ओके, थँक्यू सो मच सर. सो झालेलं आहे आपलं CNGचं काम करून. आता आपण जाणार आहोत, काय करायला जाणार आहोत? काय करणार जाणार डॅश कॅम बसवायला जाणार आहोत. चला तर आपण जाऊया अविनाशकडे आणि लवकरात लवकर बसून घेऊया डॅश कॅम. म्हणजे कोण आपल्या गाडी समोर जर काय उद्योग करायला गेला तर लगेच त्याला दाखवतील की हे बघ फुटेज आहे मेरे पास, ले निकाल फोटो. चलो, झालेलो आहोत आपण डॅश कॅम लावायला. नवले पाटील कुठे गेले? उतरून गेला पण तो तिकडे. इकडे आलेलो आपण. तर आता याला डॅश कॅम लावून घेऊया. चांगली बोलतो क्लॅरिटी. लेकिन वो ये आता है इधर नीचे लेने से कितना अभी पूरा आता डैश कैम का. बॉयस, आपला डॅश कॅम लावून झालेला आहे. बघूया, भाई ने डैश कैम तो लगा दिया है, एक बार देखते हैं. भाई कैसा है ये डैश कैम? अच्छा कंपनी का क्या है? डैश कैम अच्छा कंपनी का है. और फ़ायदा क्या है डैश कैम का? डैश कैम का आगे का अगर कुछ भी हुआ तो सामने से रिकॉर्डिंग होता है, वो मालूम पड़ता है. तो अपने सेफ्टी के लिए अच्छा रहता है डैश कैम. ये अच्छा रहता है. और आपने वायर कैसे लेके गए उसका? वायर ये कारपेट के टॉप के ऊपर से फाइबर के अंदर से नीचे फाइबर. तो अपन ने पूरा खोला था क्या? हाँ, फाइबर वायर भी दिख पर रहा है, इतना लग नहीं रहा है यार. हम्म. वाह, गाड़ी का ये पैनल खोला करके लग नहीं रहा था. अच्छा काम किया भाई, थैंक यू. तुम्हारा नाम क्या भाई? विनोद. और कहाँ पे आना रहेगा अगर लोगों को डैश कैम लगवाना है या कुछ और काम करना है? क्या क्या काम करते हैं अपन दुकान में? एक्सेसरीज का सब. और क्या क्या है अपने पास? टेप है, सीट कवर है, लेमिनेशन है, LED है. और कहाँ पे आना पड़ेगा? श्रीधर मोटर. श्रीधर मोटर, ये किधर? खारघर में. खारघर बिल्कुल. बहुत अच्छा काम करते हैं लोग. सबसे ज़रूरी बात विनोद भाई, अगर आपको इसका आइडिया है तो समझो मैं गाड़ी चला रहा हूँ और मैंने ये, मेरा भाई कहीं से भी ऑनलाइन चालू नहीं कर सकता है ना. नहीं, तो जब तक मैं क्लिक नहीं करेगा तब तक चालू नहीं होएगा. नहीं होगा. मतलब मैं कहाँ जा रहा हूँ कहाँ नहीं जा रहा हूँ ये भाई नहीं देख सकता. नहीं देख सकते. तो मैं बंद करके रख सकता हूँ डैश कैम. नाइस. वरना फिर पता चला कि उसका फ़ोन आ रहा है कि ए उधर क्या कर रहा है. ऐसा तो नहीं होना चाहिए. हाँ बात है, वो मैं फंस ऐसा जाएगा नहीं, फिर. तो ऐसा नहीं होगा. मैं तो फंस जाएगा फिर. क्योंकि ये क्या होगा, जिसका इधर रहेगा ना, हाँ. उसका हॉटस्पॉट लगेगा. हाँ अच्छा, हाँ तो मेरे हॉटस्पॉट से वो मेरे इसमें हाँ, दिखेगा. वो एक्स्ट्रा आपको डाउनलोड करना पड़ेगा. ये ऐप है ना इसका, वो बढ़िया लग रहा है भाई. बहुत अच्छा है क्लैरिटी पे अच्छा है, बोल्ट कंपनी का है. क्लैरिटी पे अच्छा है और सेटिंग भी भाई ने बहुत ज़बरदस्त कर दिया. चलो, अभी गाड़ी एकदम सेफ रहेगा. कोई अगर घटिया गाड़ी चला रहा है तो सामने अपने को दिख जाएगा इसमें. ओके विनोद भाई, थैंक यू भाई. चलो थैंक यू.
सो आलेलो आहोत आपण आपल्या घरी. डॅशकॅम वगैरे फिटिंग सगळी झालेली एकदम टाप टेप आणि डॅशकॅमची जी फुटेज आहे ती तुम्ही मागे बघितली असेल. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे. डॅशकॅम असायलाच पाहिजे, सेफ्टी रिझनसाठी डॅशकॅम खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जो नॉईज वगैरे थोडाफार तुम्हाला जाणवला असेल, साऊंड थोडा सप्रेस्ड असेल, कारण की आउटडोअर शूट होता. अजून आपला माईकचं काही सेटिंग झालेली नाही, पण लवकरच आपला माईक येतोय. सो आवाज याचे पुढचे व्लॉग सगळे तुम्हाला खूप छान भेटतील. सो आज हा व्लॉग अपलोड होईल आणि उद्याचा व्लॉग खूप जास्त स्पेशल असेल. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग होता, मी काहीतरी वेगळं करायचं ट्राय केलं आहे. सो मला अपडेट करा, खाली कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुम्हाला जर जे काय असे व्लॉग जर आवडत असेल तर असा व्लॉग्स आपण कंटिन्यू करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू गाईज. बाय. मंजिल को भूला कर जिया तो क्या जिया, अगर तुझ में दम है तो उसे पाकर दिखा.